नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हे बघा माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत। आज आपला चपाती रस असा जेवणाचा बेत आहे, त्यासाठी चपात्या झालेल्या आहेत। आता आपण बनवून घेणार आहे आंब्याचा रस। मस्त छान असे मी केशर आंबे आणलेले आहेत 1 किलो। कधी पण केशरचा नाहीतर हापूसचा रस बनवायचा, खायला एकदम छान लागतो आणि आपल्याला रस मस्त असा खाल्ल्यासारखा वाटतो। त्यासाठी हे बघा छान केशर आणलेला आहे, मस्त पिवळा झालाय, पिकलेला आहे भरपूर। आता आपण याचे स्वच्छ धुवून घेणार आहे। आंब्याला चीक वगैरे भरपूर असतो, त्याच्यामुळे स्वच्छ आपल्याला पाण्यात खळाखळा असे आंबे धुवून घ्यायचे आहेत। तर बघा आंबे धुवायचं काम चाललेलं आहे आणि आज पहिल्यांदा आंबे आलेले आहेत घरात, पहिलाच दिवस आहे आंब्याचा। ह्या वर्षी थोडासा आम्ही आंबे खायला लेट झालेला आहे, नाहीतर ज्या वेळेस आमचा सगळ्यांनी आंबे आणतात त्यावेळेस आमचे आंबे खाऊन झालेले असतात। तर ह्यावेळेस थोडंसं लेट आलेलं आहे आंबे। पहिल्या आज अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे आज आपण आंब्याचा रस बनवणार आहे आणि चपाती पोळ्या करतात, काय काय ठिकाणी पोळ्या वगैरे करतात, पण मी आंब्याचा रस चपाती आणि काहीतरी आपली तिखट भाजी बनवून असं हे अक्षय तृतीयाचे आज नैवेद्य बनवणार आहे। खरा मान तर असतो की आंब्याच्या रसाचाच असतो। आंब्याचा रस आमच्या इकडे पूजा पण त्याचीच केली जाते। एक नैवेद्य ठेवतात आणि त्याच्यावर एक आंबा ठेवतात आणि कलश ठेवतात, अशी ही पूजा करतात पाटावर। तुमच्या इकडे कसं करतात पूजा नक्की कमेंट करून सांगा। हे बघा मी सगळे आंबे असे मस्त आता पिळून घेणार आहे। केशर छान पिकलेला आहे एकदम, पिळून आपल्याला त्याचा चीक वगैरे चांगला काढून घ्यायचा आहे। काय काय अक्षय तृतीयाला आंबे खातात, त्याच्या आधी आंबे खात नाहीत, कारण आपल्या म्हणतात आपले पूर्वज वगैरे असं म्हणजे असतात, त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवतात आणि मगचा रस खाल्ला जातो असं म्हणतात। पण आमच्यात आम्ही भरपूर लवकर आणून आंबे खायचो। ह्या वर्षी आम्ही पण तसंच केलेलं आहे, अक्षय तृतीया दिवशीच आंबे घरात आणलेले आहेत। आता नैवेद्य आपल्याला ठेवून मग आपल्याला आंब्याचा रस खायचा आहे। तर असं सगळं मी चीक काढून आंबे सगळे पिळून घेणार आहे। बघा छान मस्त असा, आणि एवढे गोड आंबे आहेत, केशर गोडच असतो त्याच्यामुळं केशरच आणायचा रसासाठी, कारण केशर कधीच फेल जात नाही, आंबट वगैरे निघतच नाही त्यात आंबा। आणि आपला हापूस खायचा म्हणला तर मग रत्नागिरी हापूस किंवा कोकणात ते आंबे गोड लागतात, इथला आपला लोकल हापूस जरा आंबटच असतो। पण केशर मात्र खायला एकदम चांगला गोडच आंबा असतो केशर आंबा, खायला रस पण चव लागतो त्याचा। तर सगळे मी 2-3 आंब्याचा करून घेतलेला आहे। तर आता सगळे मी कोया वगैरे छान पिळून काढणार आहे या रसाचा। थोडा बनवायचा आहे आपल्याला, आता दुपारच्या जेवणाला थोडा बनवायचा आहे, संध्याकाळी मग थोडा बनवणार आहे मी, कारण उन्हात राहत नाही रस चांगला, खराब होतो। ऊन जास्त आहे, गरमी पण भरपूर वाढलेली आहे एकदम, त्याच्यामुळे राहत नाहीये। आणि आपला फ्रीज पण बिघडलाय, त्याच्यामुळे त्यात काही ठेवता येणार नाहीये। फ्रीज खराब झाला आपला, त्याच्यामुळे रस राहणार नाही म्हणून मी फक्त 3च आंब्याचा रस बनवायला लागलेले आहे। फ्रीज असल्यावर मग काय नाही, आपलं पातेलभर करून ठेवला तरी मग 2-3 टायमाला आपण बनवून खाऊ शकतो घेऊन। पण त्यात फ्रीज खराब झालाय, त्याच्यामुळं म्हणलं थोडाच आपला मस्त असा ताजा बनवायचा आहे 2-2 आंब्याचा आणि रस खायला घ्यायचा। बघा आता मी सगळ्या कोया वगैरे ही करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण चांगल्या कोया धुवून घेऊया। मी असा रस बनवते की ही जुन्या साध्या सिंपल पद्धतीने असे बनवायचे, मस्त आंबा कोय धुवून आता कापून बनवतात, पण मी जुन्या पद्धतीनेच रस बनवलेला आहे। मस्त धुवून काढायच्या कोया, परत त्याचं साल्ट। बघा सगळा रस आता माझा काढून झालेला आहे। आता मी थोडंसं दूध होतं तेवढं दूध टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही भरपूर दूध टाका, कारण आंब्यातली उष्णता गरमी कमी होते। आणि मी चवीपुरती साखर टाकून घेणार आहे। तुम्हाला साखर आवडली साखर टाका, नाहीतर गूळ टाकून पण छान होतो रस आपला। आणि दूध टाकायचं, दुधाने एकच नंबर मस्त असा खायला एकदम छान लागतो। आणि मेन म्हणजे त्यातली उष्णता कमी होती,
म्हणून आपल्याला दुधाचा वापर रसामध्ये करायचा आहे. तर आता मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे, साखर वगैरे सगळं. आता मी थोडीशी याच्यामध्ये विलायची पूड टाकणार आहे. आता आपण हे बघा थोडी विलायची आणि 1-2 विलायच्या पण मी तोडून टाकलेल्या आहे मिक्सर मध्ये. आता मस्त असं ही बारीक होऊन जाते आपली. रस आपल्याला मिक्सर मध्ये घालायचा आहे. रस छान एकजीव होतो मिक्सर मध्ये घातल्यावर. नसल मिक्सर तर तुम्ही रवी असतो ना आपल्या, त्या रव्याने फिरवलं तरी रस एकदम मस्त असा एकजीव होतो. पण मी मिक्सर मध्ये आता दूध वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी मिक्सर मध्येच घालून मस्त असं रस आपला बनवून घेणार आहे. रस आता बसलेला आहे. 1-2 गरका मारला ज्युसरच्या भांड्यामध्ये घालायचं, नाहीतर मसाल्याच्या भांड्यात रस आपला उडतो. ज्युसरच्या भांड्यात घालून 1 गरका मारला ना मस्त असा रस आपला बघा चांगला झालेला आहे तयार एकजीव खाण्यासाठी. आता आपलं रस तयारच झालेला आहे खाण्यासाठी. आता आपलं चाललेलं आहे ताट वाढायचं काम. तर रस घेतलेला आहे, मस्त असं चपाती बनवलेली आहे आणि आपलं असं साधं सिंपल आज बनवलेलं आहे. पोळ्याचा काय घाट घातलेला नाही. आणि मी त्याच्यासोबतच बनवलेली आहे हिरव्या मिरचीची गवार आणि झणझणीत अशी गवार बनवलेली आहे. मग आजचा हे बेत कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही कसा बनवता ते सांगा. आता राहिलेलं होतं माझं तूप टाकायचं राहिलं तर रसामध्ये नक्की तूप टाकून खावा बघा, मस्त असं पसायला छान जातो.